मराठी कथा सावत्र आई ही एक हृदयस्पर्श कथा. सागरच्या आयुष्यातलं बालपण खूप सुंदर होतं. आईचा निरंतर लळा आणि वडिलांचं मार्गदर्शन त्याला अधिकाधिक आनंदी ठेवलं होतं. पण एका घटनेने त्याचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. सागर अवघ्या 10व्या वर्षीच आईला गमावून बसला. तिचं प्रेमळ सावली त्याच्या डोक्यावरून निघून गेली होती. वडील त्यांच्या कामात व्यस्त राहायचे आणि सागर एकटाच होऊन गेला. दिवस पुढे सरकले आणि वडिलांनी त्यांच्या एका मित्राच्या आग्रहाने पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. मधुरा त्याच्या आयुष्यात सावत्र आई म्हणून आली. सुरुवातीपासूनच सागर तिच्यापासून अंतर ठेवून वागायचा. मधुरा खूप प्रयत्न करायची सागरशी बोलायचं, त्याला समजून घ्यायचं, पण सागर कधीही तिला आपलं मानलं नाही. तो कायम आईच्या आठवणीत रममाण असायचा. त्याला वाटायचं की मधुरा त्याच्या आईची जागा कधीच घेऊ शकणार नाही. शाळेतील घटना. एकदा सागर शाळेतून उशिरा परत आला. त्याच्या कपड्यावर माती लागलेली होती, डोळे पाणावलेले होते. मधुराने विचारलं, सागर, काय झालं? कोणीतरी काही बोललं का? हो, फक्त म्हणाला, आई असती तर सगळं ठीक झालं असतं. मधुराला हे ऐकून खूप वाईट वाटलं, पण तिने त्याचं सांत्वन केलं. सागर, मीही तुझी आईच आहे. कदाचित तुला समजायला वेळ लागेल, पण मी तुझं तसंच प्रेम करीन. अचानक आलेला आजार. काही दिवसांनी सागरला जोरदार ताप आला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली. वडील त्यावेळी बाहेरगावी होते. मधुराने एकटीने सगळं सांभाळलं. डॉक्टरांना बोलवलं. औषध आपण आणणं, त्याच्या डोक्यावर पाणी ठेवत त्याला शांत करणं. तिनं स्वतः न झोपता संपूर्ण रात्र त्याची काळजी घेतली. सागरला हळूहळू बरं वाटायला लागलं. एका रात्री त्याने डोळे उघडले तेव्हा पाहिलं की मधुरा त्याच्या पलंगाजवळ बसून आहे. ती डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत होती. सागरला जाणवलं की तिचं प्रेमही खरं आहे, फक्त त्याला ते स्वीकारायला वेळ लागला होता. आधाराचं नातं. काही महिन्यांनी सागरच्या शाळेत मुलांचा पालक दिन होता. सागर प्रथमच म्हणाला, आई, तू येशील का माझ्यासोबत? मधुराच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकले. तिनं त्याला घट्ट मिठी मारली. ती दिवशी सागरने पहिल्यांदा आई हा शब्द तिच्यासाठी वापरला होता. त्या दिवसानंतर सागर आणि मधुराचं नातं अधिक गडद झालं. सागरच्या मनातली आईची जागा मधुराने घेतली नव्हती, पण तिने त्या नात्याला नवा अर्थ दिला होता. शेवटचा धडा. सागर कॉलेजला गेला. त्याचं आयुष्य अधिक सुंदर बनलं. आज तो मोठा झाला होता आणि तो प्रत्येक गोष्टीसाठी आईला म्हणजेच मधुराला धन्यवाद देत असे. आई, तू नसतीस तर मी कधीच पुढे जाऊ शकलो नसतो. आईचं नातं रक्ताचं नाही तर काळजाचं असतं, तो म्हणायचा. मधुराने नुसती आईची भूमिका निभावली नाही, तर ती सागरसाठी आईपेक्षा अधिक काहीतरी बनली होती, त्याचा आधार. ही कथा सावत्र नात्यांमधील संघर्ष, प्रेम आणि नातेसंबंधाचा गोडवा दर्शवते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.